नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माणुसकीची साथ, मदतीचा हात। दिव्यांग पालकांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप। दिव्यांग पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, मोठे करावे अशी मनापासून इच्छा बाळगतात। पण त्यांच्या शारीरिक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि सामाजिक अडथळे यामुळे त्यांना मुलांच्या शिक्षणात अनेकदा अडचणी येत असतात। अशा वेळी समाजाने, शाळांनी आणि शासनाने पुढे येऊन या मुलांना शैक्षणिक मदतीचा हात द्यायला हवा आहे। शिवाय समाजाकडून मिळालेला प्रोत्साहनाचा शब्दही त्यांच्यासाठी मोठा आधार वाटतो। दिव्यांग पालकांची मुले ही आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत। त्यांना शिक्षणाच्या प्रकाशाने उजळवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, कारण शिक्षण हेच त्यांचे भविष्य बदलण्याचे सर्वात मोठे साधन आहे। या सर्वाची जाणीव ठेवत दिव्यांग पालकांच्या मुलांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी शैक्षणिक मदतीचा हात पुढे केला आहे तो उरण तालुक्यातील द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे यांच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत माणुसकीची साथ, मदतीचा हात असे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात देण्याच्या व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 2023 रोजी सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे संस्थेची स्थापना करण्यात आली। समाजसेवेची आवड असणारे व सुरुवातीपासून सामाजिक कार्यात सक्रिय असणारे उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य समीर शंकर म्हात्रे यांनी या संस्थेची स्थापना केली। सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे या संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक 22/8/2025 रोजी संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या स्तुत्य अशा उपक्रमासाठी संस्थेच्या सदस्य ॲडव्होकेट प्रमिला पाटील पनवेल, संस्थेचे कार्याध्यक्ष पद्माकर पाटील कळंबुसरे, दिव्यांग बांधव महेश पाटील मोठीजुई, सामाजिक कार्यकर्त्या रणिता ठाकूर कोपरोली या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी त्यांच्या मृत्यूनंतर अवयव दान करण्याचे संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या दिवशी जाहीर केले। त्यामुळे अध्यक्षांचे कौतुक सर्वत्र होत आहे। त्याचबरोबर प्रथमच दिव्यांगांकरता प्रत्यक्षपणे त्यांच्या घरी जाऊन ही सहकार्याची भावना दाखवत शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याबद्दल पण सर्व दिव्यांग बांधवांनी सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे या संस्थेचे आभार व्यक्त केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। नमस्कार, मी समीर शंकर म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे। माणुसकीची साथ, मदतीचा हात या ब्रीदवाक्याखाली 22 ऑगस्ट 2023 रोजी स्थापन केलेल्या आमच्या संस्थेला आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी 2 वर्ष पूर्ण होत आहेत। आमच्या या संस्थेमार्फत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले गेलेले आहेत। प्रामुख्याने गोरगरीब तसेच अनाथ मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप या गोष्टीवर आमच्या संस्थेने नेहमीच भर दिला आहे। आज संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आमच्या संस्थेमार्फत उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली तसेच अप्रत्यक्षरित्या ज्यांनी आधार दिला असे दिव्यांग बांधव महेश पाटील मोठीजुई तसेच रणिता ठाकूर मॅडम कोपरोली गाव, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री पद्माकर नारायण पाटील कळंबुसरे तसेच सदस्य सौ ॲडव्होकेट प्रमिला पाटील मॅडम यांनीसुद्धा आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे। या सर्वांचे मी आमच्या संस्थेच्या वतीने